Hello students, welcome in virtual classroom. Let's facilitate learning. Today we are going to learn first poem from second section, and the second section which is given in our 12th textbook is poetry section. म्हणजेच काव्य विभाग. आज आपण या विभागातील पहिली कविता जी आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, की जी वॉल्ट व्हिटमन यांनी लिहिलेली आहे, ही सुंदर कविता जी आहे ती अभ्यासणार आहोत आणि ती मराठीमध्ये, जेणेकरून तुम्हाला या कवितेचा अर्थ सहज रीतीने समजावा. कवितेला सुरुवात करण्यापूर्वी आपण या कवितेचे कवी वॉल्ट व्हिटमन यांच्याबद्दल थोडीशी माहिती करून घेऊया. वॉल्ट व्हिटमन यांचा जन्म 31 मे 1819 मध्ये झाला. ते अमेरिकन कवी, निबंधकार आणि पत्रकार होते. त्यांना मुक्त छंद कवितेचे जनक असेही म्हटले जाते. त्यांनी द लॉंग आयलँडर आणि ब्रुकलिन डेली ईगल नावाच्या वर्तमान पत्रांची स्थापना केली. वॉल्ट व्हिटमन यांना स्वच्छंद पत्रकार म्हणून देखील ओळखले जाते. लीव्ज ऑफ ग्रास हा वॉल्ट व्हिटमन यांचा अतिशय प्रसिद्ध असलेला काव्यसंग्रह आहे. वॉल्ट व्हिटमन यांचा मृत्यू 26 मार्च 1892 साली झाला. नाउ वी विल रीड द पोएम वन्स. आता आपण संपूर्ण कविता जी आहे ती एकदा अभ्यासूया, त्याचे इंग्लिशमध्ये वाचन करूया आणि मग त्याचा मराठीमध्ये अर्थ समजून घेऊया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. Afoot and light-hearted, I take to the open road. Healthy, free, the world before me. The long brown path before me, leading wherever I choose. Henceforth, I ask not good fortune. I myself am good fortune. Henceforth, I whimper no more, postpone no more, need nothing. Done with indoor complaints, libraries, querulous criticisms. Strong and content, I travel the open road. The earth that is sufficient. I do not want the constellations any nearer. I know they are very well where they are. I know they suffice for those who belong to them. Still here I carry my old delicious burdens. I carry them, men and women. I carry them with me wherever I go. I swear it is impossible for me to get rid of them. I am filled with them and I will fill them in return. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण कविता जी आहे ती एकदा वाचून घेतलेली आहे. आता त्याचा अर्थ जो आहे, सुंदर अर्थ जो आहे, तो मराठीमध्ये बघूया. सॉन्ग ऑफ द ओपन रोड म्हणजेच मुक्त रस्त्याचे गाणे. एक पाऊल आनंदी मनाने मी निवडले मुक्त रस्त्याचे जिने. निरोगी मुक्त रस्त्याची धरून वाट, जिकडे जाईन मी तीच नवी पहाट. तपकिरी लाल रस्ता मी एक फिरस्ता. आता चांगल्या नशिबाची मागणी नको, नशीबवान आहे मीच, आता विनवणी नको. आता जीवनातून मुक्त झाले बेदखल. आजचे काम आजच, नाही उद्याची चालढकल. गुंडाळल्या घरच्या तक्रारी, वादविवाद. दिटाने आनंदाने गाणार मुक्त रस्त्यांचा संवाद. पुरेशी आहे ही वाट आणि वसुंधरा. नको दडपण, नको प्रभाव आणि खोटा पसारा. असू दे त्यांना तिथेच त्यांच्याच अंमलात. मी आहे स्वातंत्र्याचे गाणेगार.
प्रवास मुक्त रस्त्याचा जरी केला एकला, सुखदुःखाच्या त्या आठवणीने नाही थकाला. त्या सुंदर आठवणी आहेत पाठीवरी, सुटका नसे त्यातून माझी, जपल्या त्या अंतरी. परिपूर्ण करतील मला, देतील नव्या प्रवासाची उभारी, देतील नव्या प्रवासाची उभारी. कवी वॉल्ट व्हिटमन. कवितेबद्दल बोलूया. कवितेचा थोडक्यात सारांश जो आहे तो आता आपण बघूया. मुक्त रस्त्यावरील गीत म्हणजेच सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही कवी वॉल्ट व्हिटमन यांच्या गवताची पाने म्हणजेच लिव्ज ऑफ ग्रास या कविता संग्रहातील एक अतिशय सुंदर कविता आहे. हे एक मुक्त काव्य असून यामध्ये व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या आत्मजागृती, मुक्त इच्छाशक्ती व हृदयाच्या कोमलतेचा सुंदर असा मिलाप दिसून येतो. कुठल्याही शाळेत किंवा विद्यापीठात अनुभवायला न मिळणारा विवेक जीवनरूपी प्रवासात अनुभवला जातो. कवितेतील रस्ता हा मानवी गतिमानशीलतेचे प्रतीक आहे. गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा कुठलाही भेद न करता असंख्य लोकांना हा रस्ता मार्गक्रमित करत असतो. नवनवीन ध्येये व स्वप्ने उराशी बाळगलेल्या सर्वांनाच प्रचंड आत्मविश्वासाने हा रस्ता पुढे नेत असतो. कवितेमध्ये व्यक्ती व त्याच्या वास्तव्याचे मार्मिक वर्णन केलेले आहे. जीवनरूपी या प्रवासात मान सन्मानाच्या या विश्वात एकाच ठिकाणी दीर्घकाळ गुरफटत राहणे कवीला बिलकुल मान्य नाही. मानवी जीवनाच्या सर्वंकष मूल्यांचा स्पर्श असलेली ही कविता सर्वांगाने अतिशय प्रेरणादायी आहे. संघर्षमय अशा जीवनामध्ये धैर्याने जगण्याची गुरुकिल्ली निश्चितच या कवितेतून मिळते. जीवनरूपी प्रवासातला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याचा मूलमंत्र या कवितेत दिलेला आहे. कवितेतील निवेदक हे भौतिक सुखाच्या सुरुवातीपासूनच दूर आहे. ज्ञान व विवेक हीच खरी माणसाची संपत्ती आहे, हेच मानवी जीवनाचे खरे तत्वज्ञान आहे. जीवनरूपी प्रवासामध्ये मानव हा एक प्रवासी आहे. कुठल्या दिशेने व कसा प्रवास करायचा याचा सर्वंकष विचार ज्याने त्याने करायचा आहे. मार्ग हा सर्वांसाठी खुला आहे. सभोवतालचे जग हे अतिशय सुंदर व निरोगी आहे. हे सर्व अनुभवण्यासाठी गरज आहे ती फक्त तुमच्या अंगी असणाऱ्या जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाची. तुम्ही जिकडे जाल तिकडे हा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. सांभाळून चला, नाहीतर भरकटायला वेळ लागणार नाही. कवितेतील निवेदक म्हणतात की मला नशिबाची वाट पाहत एका ठिकाणी रेंगाळत बसायचे नाही. माझ्या सामर्थ्यावर माझा प्रचंड विश्वास आहे व याच विश्वासाच्या जोरावर मला माझे नशीब स्वतः घडवायचे आहे. हुंदके देण्यापेक्षा व संकोच बाळगण्यापेक्षा माझ्या भाग्याचा शिल्पकार मला स्वतःला बनायचे आहे. तेवढे स्वातंत्र्य व तेवढा आत्मविश्वास निश्चितच माझ्यामध्ये आहे. निवेदक पुढे म्हणतात की जीवनामध्ये मी प्रचंड घाव सोसले आहेत. वैफल्यग्रस्त मनोवृत्ती, निंदा, नालस्ती व अंतर्गत वेदना या सर्व गोष्टी मी सहन करत आलो आहे. मी स्वतःला प्रचंड सावरले आहे. आता मी इतका खंबीर व समाधानी बनलो आहे की मला इकडे तिकडे पाहण्याची गरजही नाही व वेळही नाही. आता फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे या जीवनरूपी मार्गावरील प्रामाणिक प्रवासी म्हणून मार्गक्रमण करत राहणे. कवितेतील निवेदक पुढे म्हणतात की ग्रहतारे, कुंडली व नशीब
यासारख्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. ज्यांना कुणाला अशा गोष्टींची गरज असेल तर असू द्या, परंतु माझ्यासाठी हे बिलकुलच गरजेचे नाही. जीवन जगण्याचा माझा मार्ग हा जगावेगळा आहे. तितका मी स्वतंत्र व निर्णयक्षम आहे. कवितेच्या शेवटी निवेदकाने आपण प्रचंड समस्यांनी ग्रासलेलो असल्याचे कबूल केले आहे. समस्यांचे हे ओझे सदैव माझ्यासोबत घेऊनच मी पुढे जात आहे. पळ न काढता या ओझ्यांसोबतच उर्वरित प्रवास मला करायचा आहे. मला जाणीव आहे की या प्रवासात मी एकटा मुळीच नाही. माझ्यासारखे असंख्य स्त्री पुरुष धैर्याने माझ्यासोबत मार्गक्रमण करत आहेत. जीवनातला खरा आनंद शोधत आहेत. अशा प्रकारे या कवितेमध्ये वॉल्ट व्हिटमन यांनी आपल्या जीवनाचे आपण स्वतः शिल्पकार असतो अशीच कुठेतरी आपल्याला खूण जी आहे ती पटवून देण्याचा प्रयत्न करून दिलेला दिसतो. जिद्द, चिकाटी, आशा, जीवनाबद्दल सकारात्मक विचारसरणी या सर्व जर गोष्टी असतील तर जगामध्ये हा जो जीवनाचा प्रवास आहे तो निश्चितच सुखकर होऊ शकतो. फक्त गरज आहे ती लक्ष एकाग्र करण्याची. अशा प्रकारे आपण आज ही कविता जी आहे ती मराठीमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन माहिती सह. तोपर्यंत कीप स्माइलिंग.